नमस्कार मराठी ट्रेडर्स, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे। आपण कुठलेही रिकमेंडेशन्स नाही देत आहोत। चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे। सगळ्यात आधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की काल आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या आजच्या मार्केटमध्ये किती वर्क केल्या। तर काल आपण ज्या लेवल्स मार्क केल्या होत्या त्या फार सिंपल होत्या। सगळ्यात पहिले आपण 24,800 ओके 24,800 ची ही लेवल दिली होती आणि ह्याच्यावरती जर निफ्टी सस्टेन झाला तर आपल्याला अप ट्रेंड बघायला मिळू शकतो आणि पुढच्या लेवल्स आपण दिलेल्या होत्या की 24,900 वगैरे 25,000ची एक इम्पॉर्टंट लेवल आपण तिथे मार्क केली होती। आणि जर डाऊन साइडला 24,600 च्या खाली जर ओपन झाला किंवा त्याच्या खाली कॅन्डल सस्टेन झाली तर आपल्याला पुन्हा डाउनफॉल बघायला मिळू शकतो। हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये अपडेट केलं होतं आणि तुम्ही बघू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे, अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि 24,800 च्याच खाली जर तो सस्टेन राहिला तर पुन्हा आपल्याला एक डाउनफॉल बघायला मिळतं। हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं आणि त्या एक्झॅक्टली त्या लेवल्सला आज रिस्पेक्ट करत मार्केट आज जरी त्याची एक गॅप अप ओपनिंग झालेली असली तरी सुद्धा तो 24,800 च्या वरती सस्टेन होऊ शकला नाही आणि तिथून जे आपल्याला एक डाउनफॉल तिथे बघायला मिळालं। सगळ्यात पहिले त्याने 24,600 ला जी आपली लेवल मार्क केलेली होती तिथे आपल्याला तो एक रिट्रेस्ड होताना दिसला आणि त्यानंतर आपल्याला पूर्णतः जी नेक्स्ट लेवल होती 24,500 ची ती सुद्धा त्याने तिथपर्यंत तो एक बाउन्स होताना आपल्याला बघायला मिळाला। आणि आजची निफ्टीची जी काही क्लोजिंग आहे ती डे लोच्या अगदी स्लाइटली थोडीशीच वरती क्लोजिंग आहे। त्यामुळे आपण इथे असं म्हणू शकतो की निफ्टीमध्ये जे बायर्स आहे, बायिंग प्रेशर जे आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळत नाही आहे। त्यामुळे आपला जर उद्याच्या लेवल्स आता कशा असतील ते आपण बघूच। त्यानंतर त्याच्या आधी आपण थोडं बँक निफ्टी बद्दल सुद्धा चर्चा करून घेऊयात। सो बँक निफ्टी जर तुम्ही चेक करत असेल तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा आज एक गॅप अप ओपनिंगच आपल्याला मिळाली, पण बँक निफ्टी 56,200 चं जी आपण लेवल मार्क केली होती ती सस्टेन करू शकली नाही किंवा त्यावरती एक अपवर्ड मूव आपल्याला बघायला मिळाला नाही। आणि आज बँक निफ्टी मध्ये पण एक स्लाइटली फॉल बघायलाच मिळाला, एक चांगला फॉल बघायला मिळाला जो कालचा जो डे लो होता त्या डे लोच्या खाली म्हणजे प्रीवियस डेचा जो डे लो आहे त्या 55,400 तो तिथपर्यंत तो न जाता त्याच्या थोड्या अलीकडेच आपल्याला तो बाउन्स होताना किंवा बाउन्स तर नाही एक रिट्रेसमेंट घेताना रिट्रेस होताना दिसलेला आहे। आणि बँक निफ्टी मध्ये सुद्धा जो आजचा डे लो आहे आजच्या डे लो पेक्षा थोडंसंच वरती त्याची क्लोजिंग आपण बघतोय। त्यामुळे बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला बाईंग प्रेशर जे आहे ते खूप कमी प्रमाणात बघायला मिळते। सो या होत्या आपल्या ज्या कालच्या ड्रॉ केलेल्या ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्सला आजच्या दिवसामध्ये आजच्या ट्रेडिंग डे मध्ये किती प्रमाणात रिस्पेक्ट केल्या गेल्या आपल्या लेवल्स हे आपण बघितले। आता पुढे जाणून घेऊया आपण की उद्याच्या ट्रेडिंग सेशन्स मध्ये कशा लेवल्स असतील। चला तर मग आता जाणून घेऊया आपण उद्याच्या लेवल्स ट्रेडिंग लेवल्स कशा असतील। सो सगळ्यात पहिले आज आपण जे निफ्टी पाहिले सो निफ्टीमध्ये 24,700 ते 24,750 हा एक सप्लाय झोन आहे जो आपण इथे ड्रॉ केला आहे। इथून आपल्याला कुठूनही एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतो, बट ज्याचा जो अगदी इमिजिएट किंवा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो 24,800 आहे। पण जर उद्या निफ्टी जो आहे एक 24,500 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि 24,500 च्या खाली जर तो सस्टेन झाला तर आपल्याला एक चांगलं सेलिंग प्रेशर निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं। मग पुढच्या ज्या लेवल्स आहे 24,400 ते 24,000 अगदी 200 पर्यंतच्या सुद्धा लेवल्स आपण पुढच्या ट्रेडिंग सेशन्स मध्ये बघू शकतो। आता जर बँक निफ्टी चा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 55,700 ही जी लेवल आहे एक इम्पॉर्टंट लेवल आहे। 55,700 च्या वरती आपल्याला पुन्हा थोडं बाईंग प्रेशर इन्क्रीज होताना आपण बघू शकतो आणि तो जो बाईंग प्रेशर आहे तो जर कंटिन्यू राहिला तर 55,900 ते 56,000 च्या लेवल सुद्धा आपण पुढच्या ट्रेडिंग सेशन्स मध्ये म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशन्स मध्ये बघू शकतो। पण 55,400 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे। 55,400 च्या खाली आपल्याला जास्त सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो, तर पुढे 55,200 पर्यंतच्या आपल्याला एक फॉल किंवा आपण एक तिथे एक सपोर्ट अनुभवू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशन्स मध्ये। सो या होत्या उद्याच्या ट्रेड प्लॅन साठीच्या लेवल्स। माझ्या लेवल्स जर तुम्हाला आवडत असतील, माझे व्हिडिओज आवडत असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जोही व्हिडिओ मी अपलोड करते त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हालाच मिळेल. आणि माझे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओजला लाईक करा, तुमच्या ट्रेडर मित्रासोबत शेअर करा. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट.